13 एप्रिलला रायते पुलावर कल्याणच्या हद्दीमध्ये एक दुर्दैवी अपघात झालेला. एका इको व्हॅन आणि मिक्सर होता एक सिमेंटचा, त्याच्यामध्ये 11 प्रवासी आणि चालक याचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्याच्यामध्ये संदर्भित पोलीस स्टेशनने FIR दाखल केलेली आहे. मिक्सरच्या चालकाला पण अटक करण्यात आलेली आहे. आणि त्या गाडीमध्ये एकूण इको व्हॅनमध्ये 11 प्रवासी होते. पण प्राथमिक परिस्थिती पाहता तर पाहिले असता तर ब्रिजची एक लेन पण बंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालकाकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आलेले आहे. आमच्या RTO इन्स्पेक्टरचा रिपोर्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये ओव्हरटेक केल्याचे दिसून आले आणि गाडीचा स्पीड पण जास्त होता. आणि जे एक्सेस पॅसेंजर असतात त्याच्यावर RTO कल्याणमार्फत वारंवार कारवाई केलेली असतेच. मागचे 2025 मार्च ते मार्च 2026 याच्यावर एकूण अवैध प्रवासी होते. त्याच्या अशा केसेस आम्ही 1800च्या आसपास केसेस केलेल्या आहेत आणि 24 लाखाच्या वर दंड ठोठावण्यात आलेला होता. तर तरी पण ही घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्ही अजून स्ट्रिंजंट ॲक्शन्स याच्या संदर्भात घेणार आहोत. आणि वाहनधारकांना पण आव्हान आहे की वाहतूक नियमांचे पालन करून त्यांनी गाड्या चालवाव्यात. तसेच नागरिकांनी पण 5 पेक्षा जास्त जर प्रवासी असतील तर त्या वाहनात बसू नये असं मी आवाहन करतो. सर आज म्हणजे सध्या काय कारवाई म्हणजे बंद आहे का? कारवाई सुरूच आहे. आज पण सकाळी 6 गाड्यांवर आमच्या फ्लाइंग वायुयोग पथकाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे. कारवाई कंटिन्यूअस चालू राहील आणि पोलिसांसोबत पण आम्ही संयुक्त मोहीम लवकरच राबवतो.